नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या मयुरीच्या चॅनलमध्ये. तर मी आज साडी घातली बघा. बरेच जण म्हणतात की साडी घाला ताई, साडी घाला, साडीवरती छान दिसता म्हणतो मी, साडी घाला. तर ही साडी बघा, ही साडी कशी वाटते तुम्ही नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. बघा अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलं आहे, तर नक्कीच सांगा. आणि खूप जणांचं ही आहे नाही का, मी जाड दिसते, मी साडी आहे, म्हणजे कमेंट्स आहेत बऱ्याच जणांच्या की मी जाड आहे. तर तुम्हाला एक सांगायचं, माझा नवरा खाया प्यायला घालतो आणि मी खात्या पित्या घरची आहे, त्यामुळे तशी आहे. तुमच्यासारखं नाही असं राहायचं आहे मला. खात्या आणि माझ्या पोटाला लागतं तेवढं मी खाणारच, माझ्या पोटाला लागतं तेवढं मी खाणार आणि अजून खाणार. काय कुणाच्या घरचं खात नाही, मी माझ्या घरचं खाते. तुम्ही मला बोलायला जाडी आहे आणि हे आहे ते आहे, तो माझा प्रश्न आहे. तुम्ही माझ्या जाडीवरती किंवा माझ्या तब्येतीवर तुम्ही जाऊ नका. तुमची तब्येत कशी सुधारायची ते बघा. तुमच्याकडे जास्त लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करू नका. मला चांगलंच कळतं. आणि माझा नवरा मला चांगला ठेवतो, सुखात ठेवतो, मजेत ठेवतो, त्यामुळे मी तशी आहे. माझा नवरा मला काहीच कमी पडू देत नाही. जरी माझा नवरा जरी दूर असला माझ्यापासून, तरी पैसा पाणी त्याच्या लेकराला त्याच्या बायकोला पुरवतो तो. कोणाच्या जीवावरती आम्ही जगत नाही, मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर जगते. त्यामुळे कुणी तोंड वरती करून बोलायची तुमची लायकी पण नाही आणि तुम्हाला अधिकार पण दिला नाही आहे कोणी. बाळा आणि मी साधी सिंपलच राहते. मी आत्ता पण काहीच लावलेलं नाही आहे, काहीच म्हणजे तुम्ही बघू शकता, काहीच लावलेलं नाही आहे. फक्त मी पावडर लावले, फाउंडेशन, सुका फाउंडेशन असं पावडर, पावडर म्हणजे आपली ही साधी पावडर नाही, सुका फाउंडेशन लावलं मी. क्रीम लावली, आणि क्रीम म्हणजे साधीच क्रीम आहे, ती पण आपली तुम्हाला दाखवते कोणती. हे दाखवले निव्या सॉफ्टचे, हे बघा हे लावले. ह्याच्यानंतर मग मी फक्त फाउंडेशन पावडर लावली, आपली सुकी असते ती, त्याच्यावर लिपस्टिक लावली. काजल वगैरे मी काहीच भरलं नाही आहे, तुम्ही बघू शकता, काहीच नाही. आणि फक्त शेंदूर लावले. तर काही जण म्हणतात मेकअप करा तुम्ही, असे छान दिसत नाही. तर शेणासारखं काही थापायला मला आवडत नाही जास्त, बरं का. आणि तेवढीच कामं नाही आहेत मला. माझ्या गळ्यात लेकरं बाळा आहेत आणि मला तेवढा त्याच्यावरती पैसा ओतायचा नाही आहे, बरं का. माझी मुलं कशी शिकतील, कशी मोठी होतील, त्याची जास्त मला ही आहे, काळजी आहे. की एवढा ह्याचे कपडे घातले, एवढा चांगला मेकअप केला, एवढी मी श्रीमंत नाही आहे. साधी सिंपल आहे ना, तेवढीच खूप छान आहे. आणि साधी सिंपलच मागं काढू शकते मी. त्यामुळे मला वरती तोंड करून बोलायची काही गरज नाही. ज्याने मला कमेंट्स केल्या ना, आणि समजणे वाले कोई इशारा काफी आहे, ज्याने कमेंट्स केल्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता मी किती जणांचं स्क्रीनशॉट मारून घेऊ शकते, किती जणांचं मारायचं स्क्रीनशॉट. खात्यापित्या घरची आहे म्हटल्यावर अशी आहे, खात्यापित्या घरची आहे म्हणून अशी आहे. तुमच्यासारखी नाही अशी वाढलेली काटणं पूर्ण सपाट. विचार करून बोलत जा. हिला काय कामच नाही, मग माझी कामं तुम्ही करायला येता का? मला कामं नाही तर माझी कामं तुम्ही करायला येता का? पहाटे मला 5 वाजता उठायला लागतं. मग पहाटे 5 वाजल्यापासून तुमच्यासारखं आम्ही 5 वाजता उठते, पहाटे 5 वाजता. तुमच्यासारखं मी 10, 11, 9 असं उठत नाही मी. बाळा गप ग, कशाला वाजवते, व्हिडिओ बनवतो, इकडे ठेव. तुमच्यासारखी 9, 10, 11 वाजता उठत नाही. पहाटे 5 वाजता उठून सगळं जेवण वगैरे बनवून, डबे वगैरे बनवून, मुलाला मी पावणे 8ला शाळेत सोडून येते. पावणे 8ला शाळेत सोडले की माझा मुलगा 5ला येतो. 5ला आल्यानंतर परत थोडंसं खाल्लं, पिऊ करतो, जेवण काय असं चपाती किंवा नाश्ता वगैरे करतो. परत क्लासला जातो, क्लासला सोडायला जाते 6 वाजता, परत 8ला आणायला जाते. आणि सकाळी पहाटे 5ला उठल्यावर कामं पाहिजे तशी होतात. तर तुम्ही 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता उठा, तर कशी कामं महाराणीसारखे होतील. तुमच्या घरी तुम्ही महाराणीसारखे राहता तर तुमचा प्रश्न आहे, पण दुसऱ्याला बोलायचा अधिकार तुम्हाला नाही ना.
अशी राहते तशी राहते, असं करते तसं करते, हिला काय कामधंदेच नाही, उठला सुटला इथेच असते, व्हिडिओवरती असते, हेच करते तेच करते. तुमच्या काय घरचं खाऊन घेऊन येते का मी? माझी कामं आवरून मी बरोबर माझं ह्याच्यावरती असते. आणि मी एवढी काही शहाणी नाही, तुम्ही बोलणारे लय शहाणे आहात. मी एवढी काही शहाणी नाही, मी एवढी काही शिकलेली नाही आहे. मी अनाडी आहे ना, मी बरी आहे, ती आहे तशीच बरी आहे. शिकलेले काय करतात ते दिसतंय. आणि तुमची इंग्लिश तुमच्यापाशी ठेवा, मला काय घेणं पडलं नाही त्याचं. माझं मी पोटापुरती शिकले आणि तेवढं माझं बस झालं. तुम्हाला तर सही शिक्का घ्यायला बोलवत नाही ना, माझं मी करते ना. तर चला बाय सगळ्यांना. मी लक्ष देत नाही तरी पण कुणाकडेच, पण काही लोकांना त्यांचं उत्तर त्यांच्या त्यांच्या भाषेत उत्तर देण्याचं खूप गरजेचं समजते मी, बरं का. कारण की मी एक कट्टर शिवकन्या आहे, कट्टर भीमकन्या आहे. आणि मला एक व्हिडिओ अजून एक बनवायचा आहे, तो मी उद्या बनवेन.